नमस्कार, जय महाराष्ट्र. वाल्मिक कराडच्या संदर्भातल्या अनेक माहिती आपणापर्यंत पोहोचत आहे विविध माध्यमांद्वारे. कस्टडीत गेले की भेटली साहेबांनी मॅजिस्ट्रेट साहेबांनी चुकाची दिली. कमीत कमी 7 दिवसाची PCR व्हायला पाहिजे. खंडणीमध्ये खंडणीमध्ये 7 दिवसाची PCR लई झाली. वकील आहे का काहीतरी? वकील नाही मी, माहिती मला कायदेशीर माहिती आहे मला. 7 दिवसाची PCR. तुम्ही पण समर्थक आहे का सगळे? हो, आम्ही समर्थक आहे. समर्थक आहे सगळे. आम्ही समर्थक आहेत. पळून आलो आम्ही समर्थक आहे. खंडणीमध्ये लय झालं 3 दिवस, तरी मी सांगलो मॅजिस्ट्रेट साहेबांनी 7 दिवसाची PCR लय झाली. आता 14 दिवसाची म्हणल्यावर लय झालं ना. मर्डर मध्ये बी एवढी होत नाही. 302 मध्ये बी होत नाही. आता बघा की ते म्हणतात की त्या 200 कमीत कमी 500 केस आहे. बापरे, मुंबईमध्ये मी राहून आलेलो, पण एवढी PCR 302 चे किती केस आहेत तुमच्यावर? 500 केस आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये खंडणीमध्ये हे एवढी PCR कधीच भेटली नाही. कोर्टाच्या आवारात म्हणतात साहेब, मला मंगल दादा म्हणतात. मी परळीचा आहे. मी काय म्हणालो, अजून मी सांगलो एवढी PCR भेटत नाही खंडणीमध्ये. तुम्ही समर्थक आहे, तुम्हाला काय माहिती आहे काय सगळ्या प्रकारात की असं काही झालंय नाही झालंय? समजा माहित आहे. अन्नाचं काय दोष नाही ह्याच्यामध्ये. राजकारण आहे. सूर्यदास काय कोण करतंय? सूर्यदास काय गुन्हेगार आहे ते बी. त्याचे किती मर्डर झालेले त्यांच्या पाटोद्यामध्ये. माझ्या बरोबर ते सोबत होते जेलमध्ये. तुमच्यासोबत सुरेश जेलमध्ये होते? बरोबर त्यांचे माणसं माझ्या बरोबर होते जेलमध्ये. याचा अर्थ अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये अनेक केसेस दर्ज आहेत. खंडणीच्या असो, अपहरणाच्या असो, वेगवेगळ्या केसेस, मारहाणीच्या असो. तर अनेक अशा केसेस त्यांच्यावर लागू आहेत आणि त्या कोर्टात चालू आहे. आणि निर्भीकपणे ते सांगत आहे मीडियाला की माझ्यावर इतक्या केसेस आहे. हे सर्व गोष्टी काय होत आहे? एकंदरीत गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण, खंडणीचं वाढतं प्रमाण, मारहाणीचं वाढतं प्रमाण, हे काय विकासाच्या गतीने कोणालाही घेऊन जात नाही. एकीकडे आपण विकासाचं राजकारण करायचं आणि एकीकडे गुन्हेगारी वाढवायची. हा काही ताळमेळ महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही आणि महाराष्ट्र जनता हे सर्व जाणते. कुठेच तरी सरकारने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. बीड, परळी सारख्या ठिकाणी वाढती गुन्हेगारी आणि वाल्मिक कराडचाच कार्यकर्ता बोलतोय माझ्यावर 500 केसेस आहेत. एवढ्या केसेस आल्या कुठून? असं कोणताही व्यक्ती का ज्याच्यावर मला सांगा, जो गुन्हा करेल त्याच्यावरच केस टाकली जाते. यांचे कार्यकर्ते गुन्हा करत आलेले आहेत का आतापर्यंत? नक्कीच करत आलेले आहेत. त्यामुळे तर त्यावर इतक्या केसेस लादल्या गेलेल्या आहेत. ही रॅकेट किती वर्षापासून चालू आहे? या गोष्टी सर्व किती वर्षापासून चालू आहे? सरकारला या गोष्टी लक्षात आल्या नाहीत का? या सर्व गोष्टींचा विचार केला तर पोलीस प्रशासनावर पण प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभं राहतं की या सर्व गोष्टी का यांच्या नियंत्रणाखाली चाललेल्या आहेत का? जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे आणि जनतेच्या प्रश्नांना निश्चितच सरकारला उत्तर द्यावे लागतील. त्याबद्दल काहीच वाद नाही.